प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय? आमची माणसं मारणं, आमची माणसं कापणं इतकं स्वस्त झालंय काय? कोणी उठतो आणि कोणी सोम्या गोम्या उठतो आणि आमच्या माणसांना, आमच्या पोरांना कापून टाकतो, मारून टाकतो आणि महाराष्ट्र हतबलपणे पाहत राहतो. आता ही त्या नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या तरुण तरण्या बांड पोराला मारून टाकण्यात आलं. काय गुन्हा होता? सक्षमचा काय गुन्हा होता? त्या आंचल नावाच्या पोरीवरती प्रेम करणं हा त्याचा गुन्हा होता काय? त्यानं प्रेम करणं हा त्याचा गुन्हा होता काय? आणि त्यानं प्रेम केलं म्हणून त्याची शिक्षा त्याला मारून टाकण्यामध्ये झाली की काय? असा संतप्त सवाल आज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये विचारला जात आहे. सक्षम ताटे हा एक उमदा तरुण पोरगा, आचल नावाच्या एका पोरीवरती त्याचं प्रेम होतं. दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, एकतर्फा प्रेम नव्हतं. आचल सुद्धा त्याच्यावरती जीवापाड प्रेम करत होती. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सक्षम ताटेच्या निर्घुण हत्येनंतर ह्या आचलने त्याच्या मृतदेहाशी, त्याच्या बॉडीशी लग्न केलं, त्याला हळद लावली, त्याच्या मृतदेहाला हळद लावली आणि त्याच्याशी तिनं त्या बॉडीशी लग्न केलं. हे तिच्या ज्वलंत प्रेमाचं उदाहरण होतं. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ डुबालेले असताना त्याला मारून टाकण्याचा अधिकार इथल्या जातीवाद्यांना, धर्मांधवाद्यांना दिलाय कोणी? अहो, एखाद्या जनावराला मारताना देखील आपला हात थरथरतो. इथं एक तरणा बांड जीव घेताना, एका तरणा बांड पोराला मारून टाकताना तुम्हाला कसं काय वाटत नाही? दलितांचा जीव तुम्हाला इतका स्वस्त वाटलाय काय? आता हे प्रकरण खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांच्या हातामध्ये गेले. प्रकाशजी आंबेडकरांनी इथल्या प्रशासनाला इशारा दिलाय, सज्जड इशारा दिलाय. सक्षमच्या गुन्हेगारांना जेरबंद करा आणि त्या आचल जी मुलगी आहे तिला सुरक्षा पुरवा. आचलला जो काही शिक्षणाचा खर्च वगैरे येईल तो संपूर्णपणे आम्ही पुरवायला तयार आहोत, असं अंजलीताई आंबेडकर यांनी देखील नमूद केलेलं आहे. आणि सक्षमच्या बाबतीत जो प्रकार अक्षय भालेरावची हत्या करण्यात आली त्यावेळेला अक्षम्य चुका पोलीस प्रशासनाकडून झाल्या तपासामध्ये, तशा आता या सक्षमच्या बाबतीत होता कामा नये अशी अपेक्षा अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केलेली आहे. दुसरं, त्या मुलीने, आचलने जो आरोप केलेला आहे तो अतिशय गंभीर आहे. आचलने जाहीरपणे सांगितलं की माझ्या भावी नवऱ्याला, सक्षमला, माझ्या आईवडिलांनी तर, माझ्या भावानी आणि वडिलांनी तर मारलं, परंतु माझ्या भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी पोलिसांनीच उद्युक्त केलं, प्रवृत्त केलं, असं आचल म्हणते. जे कोणी असतील यातले दोषी, जे कोणी आरोपी असतील, कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं अंजलीताई आंबेडकर यांनी केली. अंजलीताई आंबेडकर या आचलच्या, म्हणजे त्या सक्षम ताटेच्या घरी गेल्या, त्याच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलं आणि तुमच्या पाठीशी हा संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण आंबेडकरी जनता उभी आहे हा विश्वास त्या कुटुंबियांना दिला. पोलिसांना देखील आवाहन आहे, कुठलाही पक्षभेद न करता ह्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी ही निपक्षपातीपणे व्हायला हवी आणि सक्षमला ज्यांनी मारून टाकलं त्या हत्यारांना कठोरातली कठोर शिक्षा देऊन सक्षमला न्याय द्यावा, एवढीच आम्ही चॅनलच्या वतीनं सुद्धा विनंती करतोय, आवाहन करतोय. जय भीम.
प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.